नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। एक ब्रेकिंग न्यूज आहे। श्रीरामपूरचे शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानं अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। श्रीरामपूरचे उमेदवार शिंदे गटाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे काल मतदारांच्या भेटीगाठी घेऊन घरी परतत असताना रात्री 1:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर हा प्रकार घडला, पण मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे थोडक्यात बचावले असं पोलिसांनी सांगितलंय। दुचाकीवरील 3 अज्ञात हल्लेखोरांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार केला, 5 गोळ्या झाडण्यात आल्या, पण मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे बचावले आहेत। मतदानाच्या म्हणजे अगदी आदल्या रात्री आपण म्हणूयात, अगदी मध्यरात्री हा सगळा प्रकार घडल्यानं नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। श्रीरामपूर येथे आता जी निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक, या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होतीये, ती म्हणजे शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लहू कानडे रिंगणात आहेत, तर हे दोघही काँग्रेसच्या ओंगळे यांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढतायत। हे तिघही उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत आणि हेमंत ओंगळे विरुद्ध शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार अशी या ठिकाणी एक तिरंगी लढत आहे। पण यात मध्ये शिंदे गटानं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं दोघांनीही आपापले उमेदवार उभे केलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे, तर या ठिकाणी शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे असे हे दोघेही उभे आहेत आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतीये। खरं तर मुळातच जर आपण या आधी पाहिलं तर भाऊसाहेब कांबळे हे 2014 आणि 2009 मध्ये काँग्रेसमधून श्रीरामपूरचे आमदार म्हणून निवडून आले होते। त्यावेळी लहू कानडे हे शिवसेनेत होते। खरं तर त्यानंतर मात्र दोघांनीही पक्षांची अदलाबदल केली। भाऊसाहेब कांबळे हे 2019च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेले, तर लहू कानडे हे काँग्रेसमध्ये गेले। नंतर 2019 मध्ये या दोघांमध्ये सरळ लढत झाली। भाऊसाहेब कांबळे शिवसेना आणि लहू कानडे काँग्रेस, पण लहू कानडे यांचा या लढाईत विजयी झाला आणि 2019 मध्ये लहू कानडे आमदार झाले। पण आता 2024 ची परिस्थिती अशी आहे की लहू कानडे यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नव्हतं, त्यांचा पत्ता कट झाला आणि इकडे भाऊसाहेब कांबळे हे जेव्हा इकडे शिवसेना पक्ष फुटला तेव्हा शिंदे गटासोबत गेले। त्यामुळे आता लहू कानडे यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी द्यायची हा प्रश्न उपस्थित होत असतानाच लहू कानडे यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला आणि मग अजित पवार गटानं त्यांना देखील उमेदवारी जाहीर केली। तर तिकडे काँग्रेसनं हेमंत ओंगळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे। त्यामुळे ही तिरंगी लढत, मैत्रीची पूर्ण लढत होत असतानाच श्रीरामपूरमध्ये आज मतदान सुरू आहे, पण अगदी काल रात्री म्हणजे मध्यरात्री श्रीरामपूरमध्ये म्हणजे नगरमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आणि भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार झाला। आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। थोडक्यात मिसफायर त्या ठिकाणी झालं, त्यामुळे भाऊसाहेब कांबळे बचावलेले असं म्हटलं जातंय आणि पोलिसांनी आता या ठिकाणची सगळी जी परिस्थिती आहे ती लक्ष घेऊन, आणि खरं म्हणजे आज श्रीरामपूरचे मतदान संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होतंय आणि अशा वेळी गोळीबाराच्या घटना घडतायत। खरं म्हणजे नेमकं महाराष्ट्रात चाललंय तरी काय? एकीकडे पैसे वाटप, अपहरणाच्या घटना, हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच श्रीरामपूरमध्ये रात्री घडलेला हा जो प्रकार आहे हा देखील अत्यंत खळबळजनक आणि निंदनीय आहे असंच म्हणावं लागेल। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं।
गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.